हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल परिक्रमा 7व्या दिवसाच्या क्लासमध्ये. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण शांतनुकुंडावरून राधाकुंडावरती आपण आलोत. तर अनेक लीलांचा आपण श्रवण केलेला आहे. विशेषतः नरोत्तमदास ठाकूरांच्या बद्दल आपण श्रवण केलं. त्याचबरोबर अनेक भगवंतांच्या मधुर लीलांचा आपण श्रवण केलेला आहे. तर आजच्या परिक्रमेमध्ये आपण गोवर्धन परिक्रमा करणार आहोत. तर ही गोवर्धन परिक्रमा खूप विशेष आहे आणि भगवंतांनी या धराधामावरती जेव्हा प्रकट झाले भगवंत, तर भगवंतांनी आपलं धाम पण घेऊन आलेले आहेत. त्याचबरोबर यमुनेला पण आणलं आहे आणि गोवर्धन पर्वत पण भगवंत प्रकट करतात. तर हे गोवर्धन पर्वत खूप विशेष आहे. आज सुद्धा आपण याचं दर्शन करू शकतो आणि आज सुद्धा गोवर्धन पर्वताची परिक्रमा केली जाते. तर आज आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपल्याला थोडंसं फास्ट घ्यावं लागेल आणि आज वर्णन जे आहे ते सुद्धा खूप जास्त आहेत. तर पूर्ण होणार की नाही माहीत नाही, प्रयत्न करू आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाते कृष्णाय कृष्ण नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या परिक्रमेमध्ये आपण गोवर्धन परिक्रमा करणार आहोत. आपला मुक्काम राधाकुंडावरती आहे. गोवर्धन पर्वत गोलोक वृंदावनामध्ये स्थित आहे आणि त्याची लांबी आणि रुंदी जी आहे भौतिक जगाच्या सीमेच्या पलीकडे आहे. गोवर्धनाचं नाव जे आहे ते शतशृंग अर्थात 100 टेकड्या किंवा 100 त्याला शिखरं आहेत. अशा 100 शिखरांनी तो सुसज्जित आहे. गोविंद लीलामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींनी गोवर्धनाची तुलना एका मोराबरोबर केलेली आहे. पहा, मोर आपल्याला माहित आहे कसा असतो, तर त्या मोरासारखं गोवर्धनाचं आकार आहे. राधाकुंड आणि श्यामकुंड म्हणजे गोवर्धनाचे 2 डोळे आहेत आणि पुछरी का लवठा बाबा आपण ऐकतो, तर ते म्हणजे आहे गोवर्धनाचं शेपूट. रघुनाथ दास गोस्वामींनी गोवर्धन पर्वताला व्रज म्हणजे वृंदावनावरती एक मस्तक आहे आणि मस्तकाचं जे 2 तिलक असतात तर तिलकाशी तुलना केलेली आहे. गर्ग संहिता के अनुसार जब श्री कृष्ण या धराधामावरती प्रकट होणार होते तेव्हा श्रीमती राधा राणीनं म्हणजे भगवंतांनी श्रीमती राधा राणीला पण या ठिकाणी प्रकट होण्यासाठी विनंती केली. तर राधा राणीनं भगवंतांना काय म्हणते की ज्या ठिकाणी गोवर्धन, यमुना आणि वृंदावन नाही आहे त्या ठिकाणी मी येणार नाही किंवा त्या ठिकाणी मला आनंद होणार नाही. तेव्हा भगवंतांनी धरतीवरती
भूतलावरती वृंदावन प्रकट केलेलं आहे. परंतु त्यावेळी गोवर्धन काय त्या ठिकाणी प्रकट झालेला नाही. तर गोवर्धन पहिल्यांदा दुसऱ्या ठिकाणी प्रकट झालेत पहा. तर दुसरं ठिकाण काय आहे? भारतवर्षाच्या पश्चिमेला शाल्मली द्वीप आहे आणि त्या द्वीपावरती एक पर्वत आहे, द्रोण पर्वत. तर ते द्रोण पर्वताच्या पुत्ररूपामध्ये गोवर्धन प्रकट झाले होते आणि मग तिथून गिरिराज गोवर्धन वृंदावनामध्ये आले. त्याची कथा सांगतात गुरु महाराज. एक दिवस पुलस्त्य ऋषी शाल्मली द्वीपावरून जात होते. पुलस्त्य ऋषी आहेत पहा, आणि ते जात असताना गोवर्धनाला त्यांनी पाहिलेलं आहे. तर गोवर्धनाची सुंदरता पाहून ते एकदम मंत्रमुग्ध झालेले आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्या गोवर्धनाला आपल्याबरोबर काशीला जाण्याची विनंती केली. काशी म्हणजे वाराणसी. तर अशा पद्धतीनं त्यांनी निश्चय केलेला आहे की मी काय करेन, गोवर्धन, काशीमध्ये जर कोणता पर्वत नाही आहे आणि आपण काय करू, गोवर्धनला आपण काशीमध्ये घेऊन जाऊ, खूप सुंदर आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी निश्चय केला. अशा पद्धतीनं गोवर्धनाचे पिता द्रोणांना त्यांनी काय केलेलं आहे, गोवर्धनाची मागणी केलेली आहे. तर पिता द्रोण जे आहेत त्यांना पुत्राचा विरह हा विचार त्यांना सहन झालेला नाही आहे. त्यांना दुःख झालेलं आहे की हे ऋषी आता गोवर्धनला घेऊन जातील आपल्या पुत्राला आणि अशा पद्धतीने आपल्याला पुत्राचा वियोग सहन करावा लागेल. तर द्रोण जे आहेत ते त्यांना नकार पण देऊ शकले नाहीत, कारण की नकार दिला तर ऋषी आहेत शाप देऊ शकतात. तर त्यामुळे नकार पण देऊ शकलेले नाहीत. तर जायच्या आधी गोवर्धना पर्वतानं काय केलेलं आहे, एक अट ठेवलेली आहे पहा. तर अट काय आहे, जर का पुलस्त्य ऋषी गिरिराज गोवर्धनला रस्त्यामध्ये खाली ठेवतील तर तिथून पुढे तो येणार नाही. तर अशा पद्धतीनं पुलस्त्य ऋषी जे आहेत ते तयार झालेले आहेत. आकाश मार्गानं गोवर्धनला घेऊन पुलस्त्य ऋषी चाललेले आहेत पहा. आणि गिरिराज गोवर्धन जे आहेत त्यांना आपल्या पूर्वजन्मीचं स्मरण झालेलं आहे की पूर्वीच्या जन्मामध्ये मी व्रजचा शाश्वत अभिन्न अंग होतो. वृंदावन हे माझं निवासस्थान आहे, मूळ निवासस्थान. हे गिरिराज गोवर्धनला आठवलेलं आहे. आणि त्यांना माहित होतं की भविष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्रकट होऊन काय करणार आहेत, अनेक सुंदर सुंदर लीला करणार आहेत. माझ्या शरीरावरती त्यांच्या चरणकमलांचा स्पर्श होणार आहे. गायी घेऊन गोचारण लीला भगवंत माझ्या टेकडीवरती किंवा पृष्ठभागावरती करणार आहेत, खेळणार आहेत. गुफांमध्ये किंवा पर्वतांच्या वेगवेगळ्या गुफांमध्ये त्या ठिकाणी ते आश्रय घेतील. अशा अनेक गोष्टींचं स्मरण त्याला होऊ लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं गिरिराज गोवर्धनांनी काय केलं, आपलं वजन वाढवू लागलेले आहेत. आणि वजन वाढवल्यामुळं काय झालेलं आहे, पुलस्त्य ऋषी थकलेले आहेत आणि त्यांना जे वचन होतं त्याचं विस्मरण झालेलं आहे पहा. वचन विस्मरण झाल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, काही काळ विश्राम घेण्याचा विचार करून एका ठिकाणी ते थांबलेले आहेत. आणि गिरिराज गोवर्धनला त्यांनी खाली ठेवलेलं. तर ज्या पद्धतीनं अट होती की ज्या ठिकाणी मला तुम्ही खाली ठेवाल त्या ठिकाणावरून मी पुढे येणार नाही. तर अशा पद्धतीनं पुलस्त्य ऋषी प्रयत्न केला पण ते काय गोवर्धनला पुन्हा उचलू शकले नाहीत. तर आपण गोवर्धनला उचलण्यामध्ये असमर्थ होत आहोत, यामुळे त्यांना खूप राग आलेला आहे आणि गोवर्धनला त्यांनी शाप दिला. शाप असा दिला की तू रोज काय होशील, तिळा एवढा कमी होशील. तर अशा पद्धतीनं गिरिराज गोवर्धन जे आहेत ते दरवर्षी एक एक तीळ जे आहेत ते जमिनीमध्ये सरसो जे आहे त्याच्या एवढं कमी होतात. आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो आज गिरिराज गोवर्धन जे आहे ते खूप कमी हाईट आहे त्यांची. तर या ठिकाणी सांगतात की 16 मैल उंच होते ते. 16 मैल म्हणजे 16 गुणिले 8 लगभग 80 किलोमीटर ऊंची होती त्यांची. आदिवराह पुराण में उनके व्रज पहुंचने की एक अन्य कथा आती है. जब भगवान रामचंद्र ने समुद्रामध्ये सेतू बांधण्याचा आदेश दिला होता त्यावेळी काय केलं होतं, अनेक स्थानांवरून
त्या ठिकाणी वेगवेगळे मोठमोठे पहाड किंवा दगड आणण्यात आले होते. वेगवेगळ्या डोंगराचे जे शिळा आहेत त्या घेऊन येत होते. तर हनुमानजी यांनी काय केलेलं आहे, अखंड पर्वतच उखडून आणण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. तर एक दिवस त्यांनी हिमालयामध्ये गोवर्धन पर्वताला उखडलेला आहे. त्या ठिकाणी गोवर्धनला त्यांनी आपल्या हातावरती धारण केलेलं आहे आणि दक्षिणेला रामेश्वरम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. आणि अचानक काय झालेलं, आकाशवाणी झाली की जे समुद्रावरती सेतू बांधण्याचं कार्य आहे ते पूर्ण झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. आता काय कोणत्याही शिळांची आवश्यकता नाहीये किंवा पर्वतांची आवश्यकता नाहीये. आणि त्यावेळी हनुमानजी जे आहे ते हिमालयातून दक्षिणेला जात असताना बरोबर वृंदावन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आले होते. तर त्यांनी काय केलेलं आहे, गोवर्धनला त्या ठिकाणीच ठेवलं. परंतु गोवर्धन जे आहे ते नाराज झाले आणि त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आपल्याला स्पर्श होणार नाही म्हणून ते दुःखी झालेले आहेत. आपल्याला प्रभू रामचंद्रांचा स्पर्श होणार नाही, त्यांच्या सेवेपासून आपण वंचित झालेलो आहोत म्हणून ते हनुमानजींना शाप देऊ इच्छित होते. पण हनुमानजींनी त्यांना आश्वस्त केलं की द्वापार युगामध्ये भगवान नंद महाराजांचे पुत्र बनून प्रकट होतील आणि गिरिराज गोवर्धनाच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. पहा, तर अशा पद्धतीने हनुमानजींनी त्यांना वचन दिलं की काय होईल, सर्व प्रकारे तुमच्या इच्छा भगवंत पूर्ण करतील. तर केवळ भगवंत आपल्या चरण कमलांचा स्पर्श करणार नाही तर काय करतील, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळतील आणि गायी चारतील. आणि एवढंच नाही तर भगवंत काय करतील, 7 दिवस आपल्या हातावरती करंगळीवरती गोवर्धन धारण करतील. पहा, असं विशेष वरदान हनुमानजी देतात गोवर्धनाला. तर आपण या गोवर्धनाची आज परिक्रमा करणार आहोत. श्री श्री निताई गौर सुंदरांचं अनुगमन करत आपल्याला 7 कोस लगभग 22 ते 23 किलोमीटर ही परिक्रमा असते आणि सर्व भक्त मोठ्या उत्साहानं ही परिक्रमा करत असतात. आणि परिक्रमेमध्ये अनेक सुंदर सुंदर दर्शनीय स्थळं पण आहेत, त्या स्थळांचं आपण दर्शन करत असतो. तर परिक्रमा सुरू झाल्यावरती पहा, प्रथम त्या ठिकाणी जे स्थान आहे ते आहे कुसुम सरोवर. तर गोवर्धनाची परिक्रमा अलग अलग ठिकाणावरून भक्त सुरू करतात. राधाकुंडावरती किंवा कुसुम सरोवरावरती किंवा दान घाटी या स्थानावरती किंवा अनेक स्थानं आहेत, मानसी गंगा आहे. तर अलग अलग स्थानावरती विशेषतः दान घाटीवरती परिक्रमा सुरू करण्याचं पद्धती आहे. त्या ठिकाणावरून सुरू करून त्या ठिकाणीच परिक्रमा संपते. पण एवढं मोठं परिक्रमाचं हे आहे तर अलग अलग ठिकाणावरून लोक सुरू करतात. तर कुसुम सरोवर जे आहे त्याचं वर्णन करतात या ठिकाणी. सर्वप्रथम आपण कुसुम सरोवरावरती त्या ठिकाणी थांबून, अर्थात कुसुम याचा अर्थ काय आहे, फुलं, पुष्प, फुलाला कुसुम असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. तर वृंदावनाच्या सर्व सरोवरांमध्ये सर्वाधिक सुंदर स्थळांपैकी हे कुसुम सरोवर एक स्थळ आहे. जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण पाहू शकता या ठिकाणी. तर खूप सुंदर असं हे कुसुम सरोवर आहे. या कुसुम सरोवरावरती गोपी अनेक त्या ठिकाणी काय करायचे, लीला करायच्या. त्या ठिकाणी त्यांनी, अरे वाह, हे कुसुम सरोवर आहे. इसका स्वच्छ हरा जल हमारे मन को निर्मल बनाकर हमें परिक्रमा के लिए प्रेरित करता है. सरोवर के उस पार छोटे बड़े अनेक गुंबदों एवं चबूतरों से निर्मित स्थापत्य का एक अनोखा नमुना आहे. तर पाहू शकता, आपल्याला दिसत असेल, खूप मोठं सरोवर आहे आणि रस्त्याच्या कडेलाच आहे हे परिक्रमेमध्ये. आणि जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर असे सुंदर सुंदर गुंबद आहेत. हा संगमरवरानं बनवलेले उंचच्या उंच असे सुंदर गुंबद आहेत आणि सर्व बाजूनी काय आहेत, वृक्ष आहेत. पहा, सरोवर के पास उस पार छोटे बड़े अनेक गुंबदों एवं चबूतरों से निर्मित स्थापत्य का एक अनूठा नमूना है. संतुलित, सुंदर एवं भव्य यह वास्तु एक पूर्ण वैदिक इमारत का स्मरण कराती है. यहाँ श्री कृष्ण ने श्रीमती राधा रानी के केस संवारे थे. तर राधा रानीचे केस विंचरले होते भगवंतानी. अशोक लता के पीछे एक छोटे मंदिर में श्री उद्धव के विग्रह सेवित है. यह स्थान उद्धव बैठक कहलाता है. तर त्या ठिकाणी उद्धव बैठक पण आहे. भगवंतांनी उद्धवाला वृंदावनला पाठवलं होतं.
संदेश देण्यासाठी गोपींना आणि गोपींचं उत्कट प्रेमाला पाहून उद्धव इतके भावविभोर झाले की त्यांनी इच्छा केली की वृंदावनामध्ये मला एखादं झुडूप किंवा एखादं वेल किंवा एखादा वृक्ष बनण्याचं जर सौभाग्य प्राप्त झालं तर काय होईल की भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ ज्या भक्त आहेत गोपी त्यांच्या चरणकमलांची धूळ मला प्राप्त होईल. त्यांची इच्छा अशा पद्धतीनं पूर्ण झालेली आहे आणि उद्धव त्या ठिकाणी लतांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आहेत. पहा, उद्धव त्या ठिकाणी छोटे झुडप किंवा वेली बनण्याच्या नंतर अद्भुत लीला झालेली आहे, ज्याचं वर्णन श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आलेलं आहे. श्रीकृष्ण आणि यादवांच्या अप्रकट झाल्यानंतर एकदा श्रीकृष्णांची पत्नी कालिंदीने अन्य सर्व राण्यांना सल्ला दिली की भगवंतांपासून होणारा जो विरह आहे, तीव्र विरह आहे, त्याला शांत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, उद्धवाच्या मुखातून भागवत कथा ऐकली पाहिजे. यमुनेची अवतार कालिंदीने सांगितलं की जेव्हा श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेले होते तेव्हा गोपींनी आपली पीडा शांत करण्यासाठी भगवंतांचे चुलत भाऊ आणि त्यांचे घनिष्ठ मित्र उद्धवांच्या कडून काय केलं होतं, ऐकलं होतं किंवा उद्धवांच्या बद्दल त्यांनी ऐकलं होतं. निश्चय करून सर्व राण्या ज्या आहेत त्या वज्रनाभ आणि परीक्षित महाराजांच्या बरोबर उद्धवाचा शोध घेण्यासाठी कुसुम सरोवरावरती पोहोचल्या. तर बा उद्धव त्या ठिकाणी लतांच्या रूपामध्ये आहेत. तर राण्या ज्या आहेत त्यांनी ऐकलं होतं की उद्धवांनी काय केलं होतं, गोपींना संदेश दिला होता आणि गोपींचं भगवंतांप्रती जे प्रेम आहे ते पण त्यांनी पाहिलं होतं. अशा पद्धतीनं राण्या ज्या आहेत त्या ठिकाणी परीक्षित महाराजांबरोबर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत, वज्रनाभ आणि सर्व. तर त्यांना माहीत होतं की उद्धव त्या ठिकाणी वेलींच्या रूपामध्ये आहेत. त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी काय केलं पहा, वीणा मृदंग अन्य वाद्ययंत्राद्वारे काय केलं, भगवंतांचं गुणगान केलेलं आहे. आणि एवढं सुंदर कीर्तन त्या ठिकाणी त्या करतात की त्या कीर्तनाचा परिणाम म्हणून एवढं उच्च स्तराला त्यांचं कीर्तन पोहोचतं की उद्धवांनी काय केलेलं आहे, मूल रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि कीर्तनामध्ये नृत्य करू लागलेले आहेत. पहा, शुद्ध भक्त जे आहेत ते अशा पद्धतीनं कीर्तनामध्ये प्रकट होत असतात. राण्यांचं ते जे उच्चतर स्तरावरचं कीर्तन आहे ते कीर्तनाचा परिणाम म्हणून काय झाले, त्या ठिकाणी उद्धव प्रकट झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं संकीर्तन झालेलं आहे आणि सर्वजण विसरले कि और कुछ समय पश्चात स्वयं को स्थिर करके वे उद्धव द्वारा श्रीमद भागवत सुनने के लिए बैठ गए. तर आणि शेवटी काय झालं, त्या ठिकाणी उद्धवाकडून भागवत कथा झालेली आहे. आणि पहा त्या ठिकाणी काय झालं, उद्धव जे आहेत त्यांनी परीक्षित महाराजांना एक सेवा दिली. कोणती सेवा दिली, त्या ठिकाणी कलीला शोधायचं आणि त्याचं दमन करायचं. तर उद्धव जाणत होते की कलियुग जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्या भागवत कथेमध्ये कलियुग काय करणार, बाधा निर्माण करणार. भागवत कथेपासून वंचित होऊन परीक्षित महाराज निराश झाले, परंतु उद्धवांनी त्यांना आश्वासन दिलं की लवकरच श्रीमद भागवत महाभागवत श्री सुखदेव गोस्वामींच्या मुखातून भागवत कथा ऐकण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त होईल. उद्धव भगवंतांच्या राण्यांसाठी कथा करत आहेत आणि परीक्षित महाराजांना सांगितलं की तुम्ही कलीचं दमन करा, म्हणजेच काय, त्यांना कथा ऐकायला भेटणार नाही. पण उद्धव हे पण त्यांना आशीर्वाद देतात की लवकरच महाभागवत सुखदेव गोस्वामींच्या मुखातून तुम्हाला काय होईल, कथा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. जैसे जैसे कथा आगे बढ़ी प्रत्येक श्रोता कथा में निमग्न होने लगा. धीरे धीरे वे स्वयं भगवान की लीलाओं को देखने एवं उनमें प्रवेश करने लगे. वहां से पुनः इस संसार में लौटने का कोई प्रश्न नहीं था. इस प्रकार उन्हें भागवत श्रवण का चरम उद्देश्य प्राप्त हुआ. वस्तुतः जो व्यक्ति एक चित्त से श्याम सुंदर के माधुर्य तथा ब्रजवासियों के प्रेम का श्रवण करता है
उसके लिए इससे श्रेष्ठ गती और भला क्या हो सकती है. तर पहा, भगवंतांची कथा ऐकण्यामध्येच काय होऊ शकतं, आपल्याला पूर्णत्व प्राप्त होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं भगवंतांच्या राण्यांनी काय केलेलं आहे, उद्धवाच्या मुखातून भगवत कथा श्रवण करून पूर्णत्व प्राप्त केलेलं आहे. तर पुढं परिक्रमा आपली जाते नारद कुंडावरती. नारद कुंड जे आहे ते कुसुम सरोवरापासून आणखी काही अंतर पुढे गेल्यावरती त्या ठिकाणी नारद कुंड लागतं आणि त्या ठिकाणी नारद वन पण आहे. त्या छोट्याशा वनामध्ये नारद मुनींनी नारद भक्तिसूत्र लिखाण केलेलं आहे. तर नारद भक्तिसूत्र हा नारद मुनींनी लिहिलेला ग्रंथ आहे. चोपादांनी सुद्धा त्याच्यावरती लिखाण केलेलं आहे. तर वृंदादेवीकडून निर्देश प्राप्त करून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी तपस्या केली होती. तर नारद मुनींची इच्छा होती की राधाकुंडावरती काय करायचं, भगवंतांच्या रासलीलांचं दर्शन करायचं. तर त्यांची तीव्र अभिलाषा इच्छा होती. परंतु नारद मुनी पुरुष आहेत आणि पुरुष असल्यामुळं रासलीलेमध्ये पुरुषांना प्रवेश नाही. तर रासलीलेमध्ये एकमेव भगवान श्रीकृष्णच पुरुष होते, बाकी सर्व काय कोण आहेत, गोपी आहेत. आणि म्हणून एक दिवस त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या मनातली गोष्ट वृंदादेवीला सांगितलेली आहे. तर वृंदादेवीनं नारद मुनींना असं उपयुक्त शरीर प्राप्त करण्यासाठी सांगितलं, ज्यामुळं त्यांची इच्छा पूर्ण होईल. आणि वृंदादेवीने काय केलं, नारद मुनींना कुसुम सरोवरावरती घेऊन आलेले आहे आणि सांगितलं की काय करा, या कुसुम सरोवरामध्ये तुम्ही काय करा, डुबकी लावा. आणि नारद मुनींनी त्या कुसुम सरोवरामध्ये डुबकी लावल्याबरोबर काय झाले, ते बाहेर आले. तर काय झालं, एक गोपी बनलेले आहेत. तर नारदी गोपी असं नारद मुनी झालेले आहेत. तर त्या ठिकाणी नारद कुंड नावाचं एक कुंड आहे, जवळच छोटंसं मंदिर आहे. नारद मुनींचे त्या मंदिरामध्ये विग्रह आहेत आणि त्या विग्रहांचं दर्शन भक्त करतात. तर सांगतात की नारद मुनींच्या ज्या शिष्या आहेत त्याच्यावरती ज्यांची श्रद्धा आहे असे भक्त भक्ती तथा परमप्रिय भगवंतांची प्राप्ती करतात. पहा, नारद मुनी परम वैष्णव आहेत, त्यांच्यावरती ज्यांची श्रद्धा आहे त्यांना भक्ती प्राप्त होते आणि भगवंतांची पण प्राप्ती होते. ते परमप्रिय भगवान को प्राप्त करता है. तर आणि पहा, भक्ती आणि भगवंतांची प्राप्ती होते. श्यामवन आणि रत्नसिंहासन. तर पुढे गेल्यावर श्यामवन आणि रत्नसिंहासन पण लागतं. तर असे अनेक स्थान आहेत. तर आपल्याकडं वेळ नाही आहे, सगळं आज आपण पाहत बसलो तर आपल्याला बराच वेळ जाऊ शकतो. तर पुढं जाऊया आपण. पुढं पहा, वृंदावनाची परिक्रमा करण्यासाठी अनेक साधू कित्येक वर्ष परिक्रमा पण करत असतात. पहा, काही काही साधू जे आहेत ते दंडवती परिक्रमा करतात. तर एका ठिकाणी दंडवत करणार, पुन्हा त्या ठिकाणी एक खडा किंवा काठी ठेवतात, मग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दंडवत, पुन्हा तिसऱ्या, अशा पद्धतीनं दंडवती परिक्रमा करतात. तर दंडवती परिक्रमा करायला कधी कधी 8 दिवस 15 दिवस पण लागतात. तर हे झालं, सामान्य लोक करतात, सामान्यतः आपले भक्त पण करतात किंवा. तर ही परिक्रमा जास्त अवघड नाही आहे. म्हणजे पायी परिक्रमा होते ती 5 तास 6 तासात 7 तासात होते. दंडवती परिक्रमा करायचं म्हटलं तर आठवडा लागतो किंवा 15 दिवस लागतात. तर याच्यापेक्षा पण अवघड परिक्रमा करतात लोक, काय की एका ठिकाणी 108 वेळा दंडवत प्रणाम करणार. तर त्यांच्यापाशी 108 खडे असतात. तर एक दंडवत केला की एक खडा पुढं ठेवायचा, दुसरा केला की दुसरा खडा, असे 108 खडे होईपर्यंत ते काय करतात, 108 दंडवत करतात आणि मग पुन्हा पुढच्या ठिकाणी 108 असं. तर ही परिक्रमा करायला 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष पण लागतात. तर अशा पद्धतीनं 2-3 वर्षामध्ये पण होणं शक्य नाही, खरं तर अनेक वर्ष जातात आणि आपण कल्पना करू शकत नाही आहे. याच्या पण पुढं जाऊन काही साधू तपस्वी असे आहेत जे एका ठिकाणी 1008 वेळा दंडवत करतात. पहा, कल्पना करा, असे साधू जे 1008 वेळा एका ठिकाणी दंडवत प्रणाम करतायत, त्यांची परिक्रमा कधी पूर्ण होत असेल. तर संपूर्ण आयुष्यभर त्यांनी संकल्प घेतलेला असते अशा पद्धतीनं आणि ते आयुष्य त्या परिक्रमा करण्यामध्येच त्यांचं जात असते. तर पहा, साधूंचं प्रत्येकाचा मनोभाव असतो एक. तर त्यांचा मनोभाव आहे की
भागवतामध्ये पण काय सांगितलेलं आहे की प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओके, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर अशा पद्धतीनं या साधूंचा भाव असतो की भगवंतांना दंडवत प्रणाम करणंच हे मनुष्य जीवनाचं खरं लक्ष आहे। प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम असं म्हटलेलं आहे। तर भगवंतांना नाम संकीर्तन करणं आणि भगवंतांना प्रणाम करणं या दोन गोष्टी केवळ करून आपण काय करू शकतो, भगवंतांचं प्राप्ती करू शकतो, सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊ शकतो। तर हे साधू जे आहेत ते अशा पद्धतीने दंडवत प्रणाम करण्यामध्ये आपलं जीवन ते समर्पित करतात। तर पुढे गेल्यानंतर मानसी गंगा लागते। वत्सासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांच्यावरती एक वासराची हत्या केल्याचा आरोप लावतात। त्यांनी कृष्णांना गंगेमध्ये स्नान करून प्रायश्चित्त करण्याचा काय केलेला आहे, एक उपाय सुचवलेला आहे। तसं ते जाणतात की भगवंतांना कधीही कोणत्याही कार्यानं भगवंत दूषित होत नाहीत आणि त्यांचे ग्वालमित्र सुद्धा हे जाणतात, परंतु त्यांच्या प्रसन्नतेसाठी भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्या मनामध्ये गंगेला प्रकट केलेलं आहे। भगवंत काय करतात, गंगा त्या ठिकाणी प्रकट करतात आणि गंगेला प्रकट करून त्यांनी गंगेमध्ये स्नान केलेलं आहे, इसलिए यह स्थान मानसी गंगा कहलाया। तर भगवंतानी गंगेला प्रकट केलं। यह लीला गोवर्धन पूजा से एक दिन पहले दीपावली के दिन हुई थी। इस वर्ष दीपावली ठीक एक सप्ताह बाद है और उस दिन मानसी गंगा हजारों तीर्थयात्रियों के दीपकों से जगमगाती है। एक समय जब नंद महाराज एवं यशोदा गंगा स्नान के लिए जाना चाहते थे तो श्री कृष्ण ने उन्हें गंगा की बजाय मानसी गंगा में ही स्नान करने के लिए कहा। तर नंद बाबा पण एक दिवस मानसी गंगेमध्ये स्नान करायला जाऊ इच्छित होते। तर भगवंतांनी नंदबाबांना सांगितलं की हे मानसी गंगा आहे, त्याच्यामध्येच तुम्ही स्नान करा, कारण की ते आणि गंगा याच्यामध्ये काय फरक नाही। तर गोपाल चंपू ग्रंथामध्ये वर्णन आहे की हे सखी, पत्तियां फैलाकर उसने हमें नौका में बैठाया और मधुर वचनों में कहा, मैं तुम्हें नदी के उस पार ले जाऊंगा। नदी के बीचों बीच पहुंचकर वह हमसे कर मांगने लगा और नौका को स्थिर रखने के बाद क्या वह कुटिलतापूर्वक उसे हिलाने नहीं लगा था। तर मानसी गंगेमध्ये काय त्या ठिकाणी गोपी ज्या आहेत त्या गंगेला पार करू इच्छितात, तर ते दही दूध लोणी विकण्यासाठी जाताना तर भगवंत त्या ठिकाणी नावाडी बनवून त्या ठिकाणी काय करतात, गोपींना नावेमध्ये बसून घेऊन जात आहेत। तर अचानक त्या ठिकाणी वादळ आल्यासारखं झालेलं आहे आणि भगवंत गोपींचं त्या ठिकाणी काय करतात, अनेक प्रकारे थट्टा मस्करी करत आहेत, कुटिलतापूर्वक काय करत आहेत, भगवंत नाव हलवू लागलेले आहेत। तर पहा भगवंत गोपींना काय म्हणतात, पहा भगवंत गोपींना म्हणतात की कृष्ण ने गोपियों को दूध दही आदि के रूप में कर चुकाने के लिए कहा। तुम्हाला काय करावं लागेल, टॅक्स द्यावा लागेल, म्हणे दही दूध द्यावं लागेल। आणि जर का त्यांनी भगवंतांना या गोष्टी खायला दिल्या नाहीत तर ते नाव पुढे घेऊन जाणार नाहीत। गोपी नावेमध्ये बसलेत पहा। मग बघता बघता काय झालेलं आहे, भगवंतांनी सर्व दही दूध लोणी जे आहे ते खाल्लेलं आहे आणि खाऊन भगवंतांनी पुन्हा पण नाव पुढे नेली नाही, भगवंत पुन्हा विश्राम करू लागलेले आहेत आणि गोपी भगवंतांना प्रार्थना करत आहेत। भगवंतांचे हात पाय दाबू लागलेले आहेत गोपी आणि भगवंतांना विनंती करत आहेत। तर गोपियों ने कहा कि यदि कृष्ण तुरंत नौका खेना आरंभ नहीं करेंगे तो वे सब उन्हें उठाकर नदी में फेंक देंगी।
तर गोपी म्हणतात की जर का आता तुम्ही नाव पुढं नेली नाही तर आम्ही काय करू, तुम्हाला नदीमध्ये फेकू. तर अशा पद्धतीनं पहा, भगवंत थोडं नाव पुढं घेऊन चाललेले आहेत. तर पुढे गेल्यानंतर पुन्हा भगवंत थांबले आणि पुन्हा भगवंत सांगतात गोपींना की नाव जी आहे ती वजनदार झालेली आहे. अतिशय वजन झाल्यामुळं नाव जी आहे ती नदीमध्ये बुडणार आहे. तर या संकटातून वाचण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, जे मटके आहेत ते फेकून द्यावे लागतील आणि त्याचबरोबर त्यांचे जे अलंकार आहेत ते अलंकार सुद्धा फेकावे लागतील. तर भगवंतांच्या व्यवस्थेनुसार काय झालेलं, त्या ठिकाणी पुन्हा वादळ सुटलेलं आहे पहा आणि नाव जी आहे ती हलू लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं गोपी अतिशय भयभीत झालेल्या आहेत आणि श्रीमती राधाराणी जी आहे ती सुद्धा अतिशय भयभीत झालेली आहे आणि भीतीपोटी काय केलं, राधाराणीनं नाविक म्हणजे स्वतः भगवंतच आहेत, तर पण गोपींना माहित नाही की हा नाविक जो आहे तो भगवंत आहे. तर गोपी राधाराणी काय करते, तो जो नाविक आहे त्याच्या गळ्यामध्ये आलिंगन देते. उस समय उन्हें समजा की वह अन्य कोई नहीं उनके प्रियतम श्याम सुंदर है. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो नाविक नावाडी जे आहेत ते दुसरं तिसरं कोण नसून स्वतः भगवंतच आहे, श्याम सुंदर. मथुरा महात्म्य के अनुसार गोवर्धन परिक्रमा से पूर्व तीर्थयात्रियों को मानसी गंगा में स्नान करके भगवान हरिदेव के दर्शन करने चाहिए. श्री चैतन्य महाप्रभु ने भी इस रीति का पालन किया था. अपने सिरों पर पवित्र जल की बूंदें छिड़ककर हमने एक संकरी गली पकड़ी और ताल पत्थर से बने हरिदेव मंदिर की ओर चल पडे. तर मानसी गंगेच्या आणि हरिदेव मंदिराच्या मध्ये फक्त एक रस्ता आहे. मानसी गंगा पार करून आपण गेलं की लगेच हरिदेव मंदिर लागतं. तर हे वज्रनाभांनी स्थापित केलेलं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण दर्शन करायला पाहिजे, आवश्यक आहे. तर हरिदेव मंदिराचं दर्शन केल्यानंतर आपली परिक्रमा पुढे जाते ब्रह्मकुंडावरती. तर मथुरा खंडामध्ये मथुरा महात्म्य नावाच्या ग्रंथात वर्णन आलेलं आहे की ब्रह्मकुंडाची महिमा सांगतात. कुंडामध्ये स्नान करून ब्रह्माजींनी श्रीकृष्णांना संतुष्ट केलेलं आहे. त्यावेळी इंद्रदेव आणि अन्य देवतांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं होतं, अन्य कुंडांची निर्मिती केली होती. तर ब्रह्मकुंडामध्ये ब्रह्माजींनी स्नान केलं होतं पहा. तर मानसी गंगेच्या जवळच हे ब्रह्मकुंड सुद्धा आहे आणि अशा पद्धतीनं हरिदेव मंदिर उसी मार्ग पर थोड़ा आगे ब्रह्मकुंड स्थित है. हरिदेव के सम्मुख भावी नृत्य करने के बाद श्री चैतन्य महाप्रभु ने मंदिर में रात बिताने का निश्चय किया. बलभद्र भट्टाचार्य ने ब्रह्मकुंड पर उनके लिए रंधन किया और कुंड में स्नान करके महाप्रभु ने प्रसाद ग्रहण किया. पहा, चैतन्य महाप्रभू असं सांगितलेलं आहे की गौर आमार जे सब स्थान हेरिबो प्रणय रंगे से सब स्थान हेरिबो आमी प्रणयी भकत संगे. तर चैतन्य महाप्रभू ज्या ज्या स्थानांचं दर्शन करतात त्या त्या स्थानावरती जाण्यासाठी त्यांचे भक्त पण आतुर असतात. से सब स्थान हेरिबो आम्ही पाहू प्रणयी भक्त संगी, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये. तर चैतन्य महाप्रभूंनी त्या ठिकाणी हरिदेव भगवंतांचं दर्शन केलेलं आहे आणि त्यांचे जे बलभद्र भट्टाचार्य सेवक आहेत त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी कुकिंग करतात आणि भगवंत त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करतात. भगवंताने सुद्धा काय केलं, दुसऱ्या दिवशी गोवर्धनाची परिक्रमा केलेली आहे. भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आपलं भाव रोखू शकलेले नाही आहेत. तर भगवंतांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंनी एक श्लोक ऐकलेला आहे पहा. एक श्लोकाचं उच्चारण करतात चैतन्य महाप्रभू. तर भागवताचा श्लोक आहे 10व्या स्कंदातल्या 21व्या अध्यायाचा 18वा श्लोक. अंताय मद्रीरबला हरिदासवर्यो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोद मानम तनोति सहगो गणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसकंदर कंदमूलय. तर हे गोपींनी गायलेला श्लोक आहे पहा. गोपी गातात गोवर्धनाचा महिमा. गोपी म्हणतात की हे सखियो, भगवंत हरींच्या समस्त भक्तांमध्ये हा गोवर्धन सर्वश्रेष्ठ आहे. हा गोवर्धन काय करतो, आपल्या गुफा, फळं, फुलं, भाज्या, थंड पाणी, कोमल घास
याच्याद्वारा भगवंत आणि बलरामांना, त्याचबरोबर त्यांच्या गायींना, त्यांच्या वासरांना आणि ग्वालमित्र जे आहेत त्या सर्वांच्या आवश्यकतांची पूर्तता करतो. या सर्व भेटींच्या द्वारा गोवर्धन भगवंतांचा सन्मान करतो. त्याचबरोबर कृष्ण बलरामांच्या चरण कमलांचा स्पर्श प्राप्त करून हा गोवर्धन अत्यंत आनंदित आणि कृतार्थ स्वतःला मानतो. पहा, तर अशी ही विशेषता आहे गोवर्धनाची. गोवर्धन काय करत आहे? भगवंतांच्या गायी, भगवंत बलराम, ग्वालबाल सर्वांना काय करत आहे? सुंदर सुंदर भेटी प्रदान करतो आणि भगवंतांचा स्पर्श प्राप्त करून आनंदित आणि कृतार्थ होतो. भगवंतांहून हा गोवर्धन अभिन्न आहे आणि त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्तांमध्ये तो गणला जातो. हरिदास वर्य म्हटलं जातं गोवर्धनाला. तर 3 लोकांना हरिदास वर्य म्हटलेलं आहे. एक आहेत उद्धव, दूसरे आहेत युधिष्ठिर महाराज आणि तिसरे आहेत गिरिराज गोवर्धन. आज भी गोवर्धन पर्वत का सम्मान श्री कृष्ण के रूप में किया जाता है. महान भक्त गोवर्धन शिला ले जाते हैं और मंदिरों में श्री कृष्ण के विग्रहों के समान ही उसकी पूजा सेवा करते हैं. तर वरिष्ठ वैष्णव गोवर्धनाच्या शिळा घेऊन येतात. पहा, पण महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत आपल्याला गुरु किंवा सिनियर आपले जे वरिष्ठ वैष्णव आहेत, शुद्ध भक्त आहेत, ते जर आपल्याला आदेश देत असतील, त्यांची परवानगी असेल, तरच आपण गोवर्धन शिला आपल्या घरी आणू शकतो. अदरवाईज आपल्या स्वेच्छेनं किंवा आपल्या मनगडंत इच्छेनं आपण कधीही गोवर्धन शिला आपल्या घरी आणू नये. दानघाटी. तर अशा पद्धतीनं आपली परिक्रमा पुढे गेल्यानंतर दानघाटी लागते. हम पुन्हा गोवर्धन गांव के मध्य चलने लगे. रिक्शा, ट्रैक्टर, गाय किनारे चलते हुए दाएं मुड़कर हम मथुरा मार्ग पर आए. आगे चलकर यह मार्ग गोवर्धन पर्वत के ऊपर से गुजरता हुआ गोवर्धन के उस ओर ले जाता है. यह स्थान दान घाटी कहलाता है, अर्थात जहाँ श्री कृष्ण ने कर वसूल की थी. एक दिन गोपियां यज्ञ के लिए गोविंद कुंड जा रही थी. उनके पास यज्ञ के लिए दूध, दही इत्यादि वस्तुएं थी. श्री कृष्ण और उनके गोपमित्रों ने यहाँ उन्हें रोक लिया और कर के रूप में दूध, दही आदि मांगने लगे. दोनों के बीच एक विनोदपूर्ण वार्तालाप हुआ. तर हे दानघाटी असं स्थान आहे. या दानघाटीमधून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. तर भगवान श्रीकृष्ण आपल्या ग्वालमित्रांबरोबर त्या ठिकाणी येतात आणि ज्या गोपी दही दूध घेऊन जात आहेत त्यांच्याकडून काय करतात? कर वसूल करतात. तर वर्णन करतात या ठिकाणी त्यांच्या संवादाचं. तर कृष्ण गोपींना म्हणत आहेत, पहा, हे सुंदरी, मी वनराजाच्या आदेशांना बांधील आहे. त्यांची अवज्ञा तर नाही करू शकत. त्यांच्या आदेशावरून मला या ठिकाणी कर वसूल करण्याचं क्रूर कार्य करावं लागतं आणि मी स्वतंत्र नाही. तर मी काय करू? तर भगवंत म्हणत आहेत की मला काय आहे, हे माझं सेवा आहे आणि हे मी बंद करू शकत नाही. तर त्या ठिकाणी विशाखा सखी जी आहे ती काय म्हणते, क्या तुम्हें कंस ने आदेश दिया है? कृष्ण, नहीं नहीं. विशाखा, फिर किसने दिया है? कृष्ण म्हणतात की उसने जिसकी तिरछी दृष्टि से कंस एवं सब लोग कांपने लगते हैं, उसका नाम है कामदेव. तर भगवंत म्हणतात की ज्याच्या तिरक्या नजरेनं स्वतः कंस सुद्धा भयभीत होतो त्यानं, तर त्याचं नाव आहे कामदेव. तर कामदेव स्वतः भगवंतच आहेत. ललिता सखी काय म्हणते, पहा, हा, मैंने आज तक कामदेव नामक किसी राजा के बारे में नहीं सुना. तर हे वर्णन आहे दान केली कौमुदी. परिक्रमा मार्गामध्ये एक लक्ष्मीनारायण मंदिर लागतं. त्याच्यानंतर प्रमुख मथुरेचा रस्ता त्या ठिकाणी लागतो आणि पुढं आपली परिक्रमा जाते. तर पुढं परिक्रमा आपली इस्कॉन भक्ती वेदांत आश्रम आहे त्या ठिकाणी जाते. तर परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांनी त्या ठिकाणी खूप सुंदर मंदिराचं निर्माण केलेलं आहे. तर सुंदर असा आश्रम आहे, बगीचा आहे, त्या ठिकाणी तुलसी वृंदावन आहे. खूप सुंदर स्थान आहे, अतिशय रमणीय असं स्थान आहे. त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे
अनेक भक्त त्या ठिकाणी राहतात. आपले इस्कॉनचे वरिष्ठ वैष्णव सुद्धा त्या ठिकाणी साधना करण्यासाठी खास त्या ठिकाणी राहतात. तर असं हे स्थान आहे. त्या ठिकाणी तमाल कृष्ण महाराजांचं पुष्प समाधी पण आहे पहा. तर हे इस्कॉनचं आश्रम आहे गोवर्धनाच्या पायथ्याला. तर त्या ठिकाणी आपण गेला असाल किंवा जेव्हा जाल तेव्हा आपण त्या ठिकाणी दर्शन करू शकता. तर अनेक स्थान आहेत. परसवली नावाचं स्थान लागतं, पेठा नावाचं स्थान लागतंय परिक्रमेमध्ये. राधाराणीचं आणि भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे पहा या ठिकाणी. पुढे गेल्यानंतर अन्योर नावाचं स्थान लागतं. तर हे अन्योर स्थानाचं वर्णन करतायत गुरु महाराज या ठिकाणी की कीर्तन करते हुए 2 किलोमीटर चलने के बाद हम अन्योर गांव पहुंचे. इसी स्थान पर नंद महाराज एवं ब्रजवासियों ने सर्वप्रथम गोवर्धन पूजा की थी. तर अन्योर नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी गोवर्धन पूजा झाली होती. नंद महाराज द्वारा इंद्राची पूजेची तयारी पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांना आग्रह करतात की ते त्या सर्व वस्तूंचा उपयोग गोवर्धनाची पूजा करण्यासाठी करू शकतात आणि ब्राह्मणांच्या पूजा करण्यासाठी. तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या विस्ताराने दिलेले जे आदेश आहेत त्याचं पालन करून ब्रजवासियांनी काय केलं, विशाल मात्रेमध्ये अनेक सुंदर सुंदर व्यंजन बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पुऱ्या बनवल्या, लाडू बनवलेले आहेत, अनेक मिठाई बनवलेल्या आहेत आणि पर्वत बन गए तथा भगवंत स्वतः काय झाले, पर्वत बनलेले आहेत. आणि त्यांनी काय केलं, सर्व भाज्या, खीर, दही, अन्य दुग्ध पदार्थ हे सर्व त्या ठिकाणी भगवंतांनी स्वीकार केलेला आहे. उस समय श्री कृष्ण ने अलग से एक अति विशालकाय रूप धारण किया. स्वयं को गोवर्धन पर्वत से अभिन्न बताते हुए वे सारे व्यंजन खाने लगे. कृष्णस्तु अन्यतमं रूपं गोप विश्रम्भनं गतः शैलो अस्मि इति ब्रुवन् भूरि बलिम आददत् बृहद्वपु. तब श्री कृष्णानी ग्वालों में विश्वास उत्पन्न करने के लिए एक अभूतपूर्व रूप धारण कर लिया और मैं ही गोवर्धन पर्वत हूँ यह घोषणा करके सारा भोजन खा लिया. तर भगवंतांनी विश्वास दिला की मीच गोवर्धन आहे आणि काय केलं, जे काही व्यंजन बनवली होती ती सर्व व्यंजन भगवंतांनी ग्रहण केलेली आहेत. गोवर्धनाची वाणी आकाशामध्ये गुंजू लागलेली आहे. अन्योर अन्योर अन्योर, मुझे और दो, इसलिए यह स्थान अन्योर कहलाया. तर भक्ती रत्नाकर मध्ये याचं वर्णन आहे. पुढे गेल्यानंतर परिक्रमा आपली जाते गोविंद कुंडावरती. तर हे गोविंद कुंड सुद्धा विशेष स्थान आहे. हम पुनः आगे बढ़े. लगभग 400 मीटर दूरी पर गोविंद कुंड है. श्री कृष्ण द्वारा गोवर्धन पर्वत नीचे रखे जाने के बाद इंद्रदेव ने दूध, गंगाजल, तुलसी, मंजरियों तथा कमल पुष्पों से श्री कृष्ण का अभिषेक किया था. उसी से इस कुंड का निर्माण हुआ. गोवर्धन पूजा कार्तिक माह शुक्ल पक्ष की प्रतिपदा को हुई. अगले दिन यम द्वितीया थी. उस दिन सारे व्रजवासी यमराज और यमुना देवी की पूजा करने मथुरा के विश्राम घाट गए. तर गोवर्धन पूजा झाल्यानंतर शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला, तर त्याच्यानंतर द्वितीया म्हणजे दिवाळी होते, दिवाळीच्या दिवशी झालं. त्याच्यानंतर यमद्वितीया म्हणजे भाऊबीज म्हणतो आपण, भाऊबीज असते. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच दिवशी ब्रजवासी काय करतात, यमराज आणि यमुना देवीची पूजा करतात. आपण विश्राम घाटावरती यमी मंदिराचं आपण वर्णन श्रवण केलं होतं. तर भाऊबीजेला जे कोणी त्या विश्राम घाटावरती स्नान करतात आणि यम आणि यमराजांचं दर्शन करतात तर त्यांना यमराजी दंड देत नाहीत, आपण ऐकलं होतं. तर हे वर्णन आहे या ठिकाणी. तीसरे दिन क्रुद्ध इंद्र ने मुसलधार वर्षा और तूफान भेजकर ब्रज पर आक्रमण कर दिया. ब्रजवासियों की रक्षा के लिए श्री कृष्ण ने गोवर्धन पर्वत उठा लिया. 7 दिन निरंतर वर्षा होती रही. अंततः इंद्र को अपने भारी अपराध की अनुभूति हुई और 9वीं के दिन उन्होंने वर्षा रोक दी. तर भगवंतांनी प्रथमा जे आहे त्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली. दुसऱ्या दिवशी जे आहे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी सर्वांनी पूजा वगैरे झाल्यानंतर
तिसऱ्या दिवशी काय केलेलं आहे, इंद्रानं पाऊस पाडलेला आहे पहा. तिसऱ्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत भगवंतांनी 7 दिवस गोवर्धन आपल्या करंगळीवरती धारण केलेला आहे. आणि दशमीच्या दिवशी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी इंद्र प्रकट झालेले आहेत. इंद्राने प्रकट होऊन काय केलेलं आहे, भगवंतांचा अभिषेक केलेला आहे. सुरभी गायला घेऊन येतात भगवंत आणि सुरभी गायच्या दुधानं भगवंतांचा अभिषेक होतो. आणि त्याच ठिकाणी इंद्रानं भगवंतांना नाव प्रदान केलं, काय, गोविंद. गोविंद म्हणजे गायींना आनंद प्रदान करणारे, त्याचबरोबर इंद्रियांना आनंद प्रदान करतात आणि भूमीला पण आनंद प्रदान करतात. तर पहा गोविंद हे नाव भगवंतांचं कसं पडलेलं आहे. इंद्रांनी काय केलं, भगवंतांना हे नाव दिलेलं आहे. हम यहाँ प्रातःकालीन कथा के लिए रुके. कथा के लिए यहाँ एक विशाल पंडाल लगाया गया है जिसके ऊपर लोहे की चादरें लगी है. अनेक बंदर उत्सुकतापूर्वक उन चादरों के कोनों से नीचे झांक रहे हैं. कुछ देर कीर्तन करके बाद मैंने गोवर्धन पर्वत की महिमाओं तथा परिक्रमा के दौरान हमारा क्या मनोभाव और इच्छाएं होनी चाहिए इस विषय पर चर्चा की. तर शचीनंदन महाराज त्या ठिकाणी आले होते एका परिक्रमेमध्ये. तर गुरु महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. 3 वेळा हरिबोल म्हणून भक्तांनी त्यांचं स्वागत करून घेतलेलं आहे. शचीनंदन स्वामींनी गोविंद कुंडावरती झालेली माधवेंद्रपुरींच्या लीलेंचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. गर्ग संहितेमध्ये त्याचं भविष्यवाणी केलेलं आहे. तर सांगतात गर्ग संहितेबद्दल की हे राजन, कलियुगामध्ये 4108 वर्ष निघून गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताच्या एका गुफेमध्ये प्रकट होतील आणि शृंगार मंडलावरती आपल्या दिव्य रूपामध्ये त्या ठिकाणी ते स्वतःला प्रकट करतील. तर पहा 4108 वर्षानंतर म्हणजे लगभग चैतन्य महाप्रभू जेव्हा आले तेव्हा 500 वर्षापूर्वी पहा भगवंत प्रकट झाले. ही भविष्यवाणी कशामध्ये आहे, गर्ग संहितेमध्ये आहे पहा. तर गोपाल जे आहेत ते प्रकट होतात माधवेंद्रपुरींच्या द्वारे. आणि तेच कोण आहेत, श्रीनाथ. संत जन उनके इस रूप को भगवान श्रीनाथ कहेंगे. वे गोवर्धन पर्वत पर नित्य लीलाओं का आस्वादन करेंगे. भगवान के इस रूप का दर्शन करने से कलयुग के लोग समस्त आध्यात्मिक सफलता प्राप्त कर सकेंगे. तर श्रीनाथ कुठं आहेत, जयपूरमध्ये आहेत पहा. तर श्रीनाथ म्हणजेच कोण आहेत, गोपाल जे आहेत. स्वतः भगवंत त्या ठिकाणी माधवेंद्रपुरींच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना आदेश दिला की या ठिकाणी मी आहे, मला काय करा, जमिनीतून बाहेर काढा, सुंदररित्या उत्सव साजरा करा, अभिषेक करा, लोकांना अन्नदान करा, ब्राह्मणांना भोजन, अशा पद्धतीनं अनेक सोयी सुविधांनी अनेक प्रकारच्या कार्यांद्वारे काय करा, उत्सव संपन्न करून माझी स्थापना करा गोवर्धनावरती. तर माधवेंद्रपुरींनी काय केलं, अशा पद्धतीनं भगवंतांचा आदेश प्राप्त करून त्यांची स्थापना केली होती. आणि नंतर ते भगवंत वृंदावनातून बाहेर जयपूरला गेले. तर ते आहेत हे श्रीनाथजी. मग इस झाडी में, तर पहा श्रीनाथजींनी भगवंतांना, गोपालांनी भगवंतांना स्वप्नामध्ये येऊन काय आदेश दिला होता पहा, चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन आहे. मैं इस झाड़ी में रहता हूँ और इसलिए मुझे अत्यधिक ठंड, वर्षा, वायु और गर्मी सहन करनी पड़ती है. मेरा नाम गोपाल है, मैं ही गोवर्धनधारी हूँ. वैष्णव ने मेरी स्थापना की थी और मैं ही यहाँ का अधिकारी हूँ. जब मुसलमानों ने आक्रमण किया उस समय मेरी सेवा करने वाले पुजारी ने मुझे इस झाड़ी में छिपा दिया और तब वह आक्रमण के भय से भाग गया. तर पहा पुजाऱ्यांनी काय केलं, मुसलमानांचं आक्रमण होणार आहे किंवा होत आहे म्हणून भगवंतांच्या संरक्षणार्थ काय केलं, झाडीमध्ये त्यांना दडवून ठेवलेलं आहे आणि तो त्या ठिकाणावरून पळून गेलेला आहे. तर पाहू शकतो भगवंत जे आहेत ते स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत. भगवंत स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाहीत का? तर भगवंत स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात. भगवंतांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. पण भगवंत पाहतात की माझा भक्त माझ्यासाठी काय करत आहे. तर आणि अशा प्रकारचे अनेक संकट येतात. त्या संकटामध्ये भक्ताचा काय भाव आहे, तो भक्त माझ्यासाठी किती समर्पित आहे, तो माझ्यासाठी काय करत आहे, हे भगवंत पाहतात पहा.
तर भगवंत स्वतःचं संरक्षण करू शकतात, पण भक्तांचं परीक्षा अशा पद्धतीने घेतली जाते. तर मुसलमानांच्या आक्रमणापासून भगवंतांचं संरक्षण व्हावं म्हणून भक्त कशा पद्धतीनं आतुर आहेत किंवा कशा पद्धतीने ते कार्य करतात पहा. तर भगवंतांना काय केलं, एका ठिकाणी लपवून ठेवलेलं आहे आणि ते पळून गेलेले आहेत. तर पुढे गेल्यानंतर आपली परिक्रमा जी आहे पुचरिका लवठा बाबा या ठिकाणी जाते. तर हे खूप विशेष यांचं सुद्धा वर्णन आहे. या ठिकाणी गुरु महाराज सांगतात की दक्षिणेच्या टोकाला गोवर्धनाच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बाबाद्वारा संरक्षित ते स्थान आहे. वृंदावन से जाते समय श्री कृष्ण ने ब्रजवासियों को मथुरा से लौटने का वचन दिया था. वृंदावनातून भगवंत कुठे गेले, मथुरेला गेले. परंतु भगवंताने वचन दिलं होतं की मी काय करेन, लवकरच माघारी येईल. परंतु श्रीकृष्णांच्या या धष्टपुष्ट जो मित्र आहे त्याचा भगवंतांच्या वचनावरती विश्वास होता आणि आज सुद्धा धैर्यपूर्वक त्यांची प्रतीक्षा तो करत आहे. हमने उनसे श्री गुरु एवं गौरांग की शिक्षाओं में लेशमात्र उत्साह, निश्चय एवं धैर्य की प्रार्थना की. तर अशा पद्धतीने पहा, त्यांना विश्वास आहे की भगवंत एक दिवस माघारी येतील आणि त्या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत. तर कोण आहेत हे पुचरिका लवठा बाबा, म्हणजे कोण आहेत, भगवंतांचे मित्र आहेत. लौठा बाबा गाय चराने के लिए हाथ में लाठी पकड़े है. कहा जाता है कि जब श्री कृष्ण ने गोवर्धन पर्वत उठाया तो कुछ अन्य ग्वालों के साथ लौठा बाबा ने भी अपनी लाठी से गोवर्धन को सहारा दिया था. क्योंकि लौठा कृष्ण से कहीं अधिक हट्टे कट्टे थे, उन्हें वास्तव में यही लगा कि उन्होंने ही गोवर्धन उठाया हुआ है. अपने मित्र का मनोभाव समझकर कृष्ण मुस्कुराए और अपनी उंगली थोड़ी नीचे कर दी. लौठा बाबा तुरंत अपनी असहाय स्थिति समझ गए और भगवान से पुनः पर्वत को स्वयं ही संभालने की याचना की. तर व्यक्तीला वाटतं की मी सर्व काही करत आहे, परंतु भगवंत काय करतात, दाखवून देतात की खरा करता कोण आहे, मी आहे. तर पुढं राघव पंडित गुफा लागते. त्याच्यानंतर आणखी जतीपूर आहे, मुखारविंद आहे, सखीस्थली आहे, अन्य अनेक सुंदर सुंदर स्थानं आहेत. आणि शेवटी आपली परिक्रमा जाते उद्धव कुंडावरती. उद्धव कुंडा जे आहे त्याचं सुंदर दर्शनाची उत्कंठा भक्तांना लागलेली आहे. काही भक्त छायादार वृक्षांमध्ये विश्राम करत आहेत आणि कीर्तन पण करत आहेत. तर काही भक्त जे आहेत थकलेले आहेत आणि थकवा दूर करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, कुंडामध्ये स्नान केलेलं आहे. काही भक्त स्नान केल्यानंतर पायऱ्यांवरती बसून गायत्री मंत्राचा जप करत आहेत. तर यामध्ये काही मागं राहिलेले भक्त जे आहेत ते पुन्हा स्थानावरती पोहोचत आहेत. श्रीकृष्णांप्रती गोपींचं उत्कट प्रेम पाहून त्या ठिकाणी उद्धवानी वृंदावनामध्ये लता वेली बनण्याची प्रार्थना भगवंतांना केलेली आहे. तर कुसुम सरोवर आणि उद्धव बैठक आपण सुरुवातीलाच त्याचं दर्शन केलं तर पहा, उद्धव कुंड एका साईडला आहे गोवर्धनाच्या आणि दुसऱ्या साईडला काय आहे, कुसुम सरोवर आणि उद्धव बैठक आहे पहा. कुछ समय पहले उद्धव कुंड के तट पर स्थापित प्राचीन राधा उद्धव बिहारी विग्रहों के स्थान पर नए विग्रहों की स्थापना की गई. तर जुने विग्रह काढून नवीन विग्रहांची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये. त्या ठिकाणी राधाकुंड लगभग 4 किलोमीटर आहे. तर उद्धव कुंडापासून 4 किलोमीटर अंतर राधाकुंड आहे. एक वेळ होती की जेव्हा गोवर्धन पर्वत, राधाकुंड, श्यामकुंड कुंड यांचं दर्शन उद्धव कुंडावरून व्हायचं. श्रीकृष्ण अपनी गायों के साथ नंदग्राम से यहाँ आते और गोपियों के साथ नृत्य करते, अपने मित्रों के साथ खेलते और अनेक आनंद भरी लीलाएं करते. उद्धव कुंड से थोड़ा आगे नहर पार करने के बाद हमारी दाई ओर उड़िया शैली में बना एक विशाल मंदिर आया. चैतन्य महाप्रभु के इस मंदिर में उनकी अत्यंत सुंदर एवं विशाल श्रीमूर्ति है. उद्धव कुंडावरून आपण पुढे गेलो की उजव्या बाजूला उडिया शैलीमध्ये खूप सुंदर असं चैतन्य महाप्रभूंचं मंदिर आहे पहा. तर संगमरवरामध्ये बनवलेलं पूर्ण दगडामध्ये सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी दर्शन करायला भेटतं.
आणि पुढं आहे राधाकुंज बिहारी गौडीय मठ. तर पुढे गेल्यानंतर एक सुंदर गौडीय मठ आहे. त्या गौडीय मठामध्ये राधाकुंज बिहारीचं विग्रह आहेत. 1935 मध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी या मठाची स्थापना केली होती आणि त्या ठिकाणी भक्तांनी श्री गौरकिशोरदास बाबाजी महाराजांची पुष्प समाधीला दंडवत प्रणाम केलेला आहे आणि 30 वर्ष वृंदावनामध्ये गौरकिशोरदास बाबाजींनी निवास केला. गौरकिशोरदास बाबाजी महाराज म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे गुरु. राधाकुंड, आणि अशा पद्धतीनं आपण राधाकुंडावरती पोहोचलेलो आहोत. शेवटी आम्हाला भव्य श्री राधाकुंडाचं दर्शन झालेलं आहे. यद्यपि सर्व भक्त खूप थकलेले आहेत आणि काही भक्तांच्या पायाला छाले पडलेले आहेत, तरी सुद्धा ते खूप आनंदी आहेत आणि नृत्य करत आहेत. तर कीर्तन करत आहेत भक्त आणि कीर्तन उच्च स्तराला पोहोचलेलं आहे आणि त्यांना आभास झालेला आहे की कारण की श्रील प्रभुपादांची अंतिम इच्छा होती गोवर्धन पर्वताची परिक्रमा करण्याची. राधाकुंड आणि श्यामकुंडाला प्रणाम करून सर्व भक्तांनी त्याच्या चारी बाजूनी भ्रमण केलेलं आहे आणि आपल्या आवासस्थानावरती ते पोहोचलेले आहेत. आपल्या गोवर्धन परिक्रमेला पूर्ण करून सर्व भक्तांनी वृंदावनाच्या भूमीमध्ये पुन्हा येऊन गीतराजाला धन्यवाद दिलेला आहे की त्यांनी म्हणजे गोवर्धनांनी आम्हाला पूर्ण दिवस आपल्या सानिध्यामध्ये राहायचं सौभाग्य प्रदान केलं. उद्या आपण राधाकुंडाच्या जवळ विशेष स्थळींचं दर्शन करणार आहोत. राधाकुंडावरती सुद्धा अनेक सुंदर सुंदर स्थळे आहेत. तर हे कुंड श्रीकृष्णांना आपल्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय आहे. तर पहा, राधाकुंड भगवंतांना अतिशय प्रिय आहे असं सांगितलं जातं की तर जे उपदेशामृतमध्ये वर्णन आलेलं आहे की राधाकुंडाबद्दल, वैकुंठात जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवात वृंदारण्यम तत्रापि रासोत्सवात वैकुंठात जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवात वृंदारण्यम उदारपाणी रमणात तत्रापि गोवर्धना. तर वैकुंठापेक्षा मथुरा श्रेष्ठ आहे, मथुरेपेक्षा वृंदावन श्रेष्ठ आहे, वृंदावनपेक्षा गोवर्धन श्रेष्ठ आहे आणि गोवर्धनपेक्षा पण श्रेष्ठ स्थान आहे ते म्हणजे राधाकुंड. तर अशा पद्धतीनं ब्रह्मांडामधलं सगळ्यात पवित्र स्थान कुठलं आहे तर ते आहे राधाकुंड. पहा, तर ते भगवंतांना अतिशय प्रिय आहे कारण की राधा राणीहून अभिन्न आहे. राधाकुंड आणि राधा राणीमध्ये काहीच फरक नाही आहे. तर म्हणून भगवंतांना पण ते अतिशय प्रिय आहे. तर राधाकुंडाचं परिक्रमा आणि राधाकुंडावरती असलेल्या दर्शनीय स्थळींचं वर्णन आपण उद्याच्या परिक्रमेमध्ये श्रवण करणार आहोत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ब्रजमंडल दर्शन परिक्रमा की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि बोल.